आज आपण भरपूर भाज्यांचा वापर करून थोडी वेगळी मस्त रेसिपी केलेली आहे. मुलांना डब्यात देण्यासाठी, संध्याकाळच्या चहाच्या वेळेस खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे. हाय, मी अस्मिता. मस्ती की कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशीच एक मस्त हेल्दी रेसिपी करतो आहोत. तर ही रेसिपी करण्यासाठी इथे मी 1 कपभर जाड पोहे घेतले आहेत. जे आपण कांदे पोह्यासाठी घेतो तेच पोहे आहेत. पोहे 1-2 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊयात. या वड्यांसाठी लागणारं सगळं साहित्य नेहमीच आपल्या घरी असतं, त्यामुळे अगदी पटकन इच्छा झाली की कधीही या वड्या करता येतात. पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता पोहे भिजतील इतपत थोडे यामध्ये पाणी घातलं आहे आणि 5 मिनिट पोहे बाजूला ठेवून देऊ. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे, अर्धा चमचाभर जिरं यामध्ये घालते आणि 1 कपभर मोड आलेले मूग मी इथे घेतलेले आहेत. पाणी न घालता मिक्सरमधून मी हे फिरवून घेते. आता माझ्याकडे मोड आलेले मूग होते म्हणून मी मोड आलेले मूग घेतले. तुम्ही नुसते भिजवलेले मूग घेतले तरी चालू शकतात. तर मिक्सरमधून मी हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे, अजिबात पाणी घातलेलं नाही. मूग बारीक करून झाले आहेत. आता इथे मी एक चॉपर घेतलेला आहे. चॉपरमधून काही भाज्या मी चॉप करून घेते. तर इथे मी सुरुवातीला 1 कांदा घेतलेला आहे. आता माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्या मी घेते आहे, पण तुमच्याकडे जर अजून कुठल्या वेगळ्या भाज्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. तर सुरुवातीला कांदा मी थोडा बारीक करून घेतला आहे. यामध्येच मी थोडा कोबी घालते. आता सगळ्या भाज्या एकाच वेळेला मी चॉपरमधून बारीक करून घेते. पण जर तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेतल्या तरी चालू शकतं. यामध्येच मी आता अर्धी वाटी मटार घालते आहे. फ्रोझन मटार आहे, तुम्ही ताजा मटारही घेऊ शकता. आता आपण हे थोडं बारीक चॉप करून घेऊया. तर कांदा, कोबी, मटार एकाच वेळेला छान बारीक चॉप झाला आहे. आपली बाकीची तयारी होईपर्यंत पोहेही अगदी व्यवस्थित भिजले आहेत. ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. पोहे हाताने थोडे आपण कुस्करून घेऊयात. पोहे व्यवस्थित मळून झाले की यामध्ये आपण चॉप केलेल्या भाज्या घालून घेऊयात. आलं, लसूण, मिरची आणि मुगाची ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालते. यामध्येच 1 वाटीभर किसलेलं गाजर घालते. तुम्ही काही मक्याचे दाणेही यामध्ये चॉप करून घालू शकता. आता बाइंडिंगसाठी यामध्ये मी काही पिठं घालते. तर 2 चमचे नाचणीचं पीठ घातलं आहे, 2 चमचे बेसन घातलं आहे, 2 चमचे यामध्ये मी गव्हाचं पीठ घालते. तुम्ही अजून यामध्ये तांदळाचं पीठही घालू शकता. मसाल्यांमध्ये 1 ते 1.5 चमचा यामध्ये मी लाल मिरची पावडर घालते. फक्त रंगासाठी घातली आहे, कारण आपण आधीच यामध्ये मिरच्या वाटलेल्या आहेत. अर्धा चमचा हळद घातली आहे. थोडा ओवा, साधारण पाव चमचा ओवा हातामध्ये क्रश करून घातलेला आहे. 2 चमचे भाजलेले तीळ यामध्ये घालते. चवीपुरता मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी कोथिंबीर घालायची राहिली. तर आता यामध्ये मी कोथिंबीरही घालून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भरपूर कोथिंबीर घातली की या वड्या खूप छान लागतात. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केला आहे, त्यामुळे सगळ्या भाज्यांना पाणी सुटतं आणि हे बरंच ओलसर होतं, त्यामुळे वरून पाणी वापरायची गरज पडत नाही. आता हे पीठ भिजवून झाल्यावर तुम्हाला जर हे जास्त सैल वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडी पिठं ॲड करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, किंवा जर अगदीच घट्ट वाटलं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. तर यामध्ये अजून 3 चमचे नाचणीचं पीठ घालून हे साधारण इतपत घट्टसर मी भिजवून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडा म्हणजे चिमूटभर मी खाण्याचा सोडा घालते. थोडासा खाण्याचा सोडा घातला की या वड्या छान खुसखुशीत होतात. सोडा संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे जे आपण पीठ भिजवून घेतलं आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आपण नेहमी कोथिंबीर वड्या किंवा अळू वड्या करताना जसं वाफवून घेतो तसंच आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. स्टीमरच्या ताटाला थोडं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे. या पिठाचे रोल करून आता यामध्ये ठेवते. तर इथे आपला एक रोल तयार झालेला आहे. यावर मी थोडे वरून तेल लावते, म्हणजे आपण हे जेव्हा फ्राय करू तेव्हा मस्त खमंग होतात. पिठामध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहेत. तर इथे आपला एक रोल तयार आहे. असेच मी बाकीचे रोल करून घेते. तर आपण केलेल्या पिठाचे बरोबर 3 रोल झाले आहेत. 2 छोटे आणि 1 मोठा रोल झालेला आहे. आता हे रोल मी वाफवून घेते. साधारण 5 मिनिटापूर्वी मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. यामध्ये आता ही ताटली ठेवते. यावर झाकण ठेवून 15 मिनिट हे आपण व्यवस्थित वाफवून घेऊया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
तर इथे 15 मिनिट झालेले आहेत. रोल अगदी व्यवस्थित वाफवले गेलेले असतील. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता ही ताटली मी बाहेर ठेवते आणि रोल व्यवस्थित गार व्हायची आपण वाट बघूया. थोडे गार झाले की फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालू शकतं. तर साधारण 2 तास हे रोल मी बाहेर ठेवून दिले होते. थोड्या वेळ फ्रीजमध्येही ठेवले. रोल अगदी व्यवस्थित गार झालेले आहेत. आता आपण रोल कापून बघूया. रोल अगदी व्यवस्थित कापला जातो आहे. अजून एक सांगायचं राहिलं, इथे मी नाचणीचं पीठ वापरलेलं आहे. उन्हाळ्यात रेसिपी केली होती म्हणून नाचणीचं पीठ वापरलं. पण त्याऐवजी जर तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता. ज्वारीचं पीठ वापरलं तरी वड्या मस्त खुसखुशीत होतील. तर इथे मी संपूर्ण रोल कापून घेतला आहे. आता या वड्या आपण शॅलो फ्राय करणार आहोत. साधारण 2-3 चमचे तेल मी एका पॅनमध्ये घेतलं आहे. पण जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्रायही करू शकता. तर एका पॅनमध्ये मावतील इतक्या वड्यामध्ये घातल्या आहेत. खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आपण वाट बघूया. साधारण 2-3 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकता वड्या मस्त कुरकुरीत झालेल्या दिसत आहेत. तर सगळ्या वड्या मी उलटवून घेते आणि दुसऱ्याही बाजूने अशाच कुरकुरीत फ्राय करून घेऊया. तर या वड्या बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून छान सॉफ्ट होतात. गरम गरम तर खूपच छान लागतात. तर अशा या थोड्या वेगळ्या भरपूर भाज्या असलेल्या वड्या नक्की करून बघा. तर आज आपण केलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.